नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमी यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर 2 दिवस थोडासा आराम घेतला, थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे, आणि त्याच्यानंतर आज मी मसाला बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। एकदम झणझणीत मसाला कसा बनवायचा, आमच्याकडे मसाला कसा बनवला जातो हे आज मी तुम्हाला ह्या रेसिपी म्हणाल तर ठीक आहे, ह्या रेसिपीमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आमच्याकडे कसा बनतो, कोणी कांदा लसूण मसाला म्हणतो, कोणी चटणी म्हणतो, कोणी मसाला म्हणतो, कोणी कोल्हापुरी मसाला म्हणतो, खूप सारे नावं आहेत। तर आमच्याकडे जसा बनवला जातो तसाच मसाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे, आणि मी कशा पद्धतीने तो बनवते, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते काय काय घेतलेलं आहे मी, आणि काय काय लागणार आहे हे पण तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि हो, आपण मसाला करण्याच्या अगोदर मिरची घेण्यापासूनचा व्हिडिओ आपण घेणार आहोत। मिरची आपण कशी निवडायची किंवा कशी आणायची, कोणत्या कोणत्या मिरच्या लागतात मसाला बनवण्यासाठी, कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपण मिरच्या वापरणार आहोत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि घरी आल्यानंतर त्या व्यवस्थित करून मग नंतर मसाला कसा बनवायचा याची प्रोसेस पूर्ण तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर मसाला बनवण्याची पद्धत गावानुसार थोडीफार वेगळी बदलते। सोलापुरी भागात याला काळा तिखट पण म्हणतात, कोल्हापुरी भागात याला कांदा लसूण मसाला म्हणतात, किंवा कोल्हापुरी झणझणीत लाल मसाला म्हणतात। तर आपल्या पुण्यामध्ये याला काळा मसाला म्हणतात, विदर्भात एसूर म्हणतात। जशी गावं बदलतात तशी नावं बदलतात, तसं मसाला बनवण्याची पद्धत पण थोडीफार बदलते। पण काळा मसाला, कांदा लसूण मसाला, एसूर, काळं तिखट ही महाराष्ट्राची शान आहे। हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणताच मसाला वापरण्याची गरजही पडत नाही। नॉनव्हेज तर अफलातून बनते। तुम्हाला या मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरचीचं प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूयात। झणझणीत तिखट काळा मसाला बनवण्यासाठी आपण मिरची किती घेतलेली आहे, कोणती घेतलेली आहे, आपण कोणती मिरची वापरणार आहोत, किती प्रमाणामध्ये वापरणार आहोत, आणि किती प्रकारच्या वापरणार आहोत हे पण आज आपण पाहणार आहोत। तर मी मिरचीच्या दुकानामध्ये गेले होते, तर तिथून मी 3 प्रकारच्या मिरच्या घेऊन आलेली आहे। 1 किलो मी लवंगी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे म्हणजेच 500 ग्रॅम, आणि बेडगी मिरची मी 275 ग्रॅम घेतलेली आहे। तर अशा मी मिरच्या घेऊन आलेली आहे, आणि नंतर त्या उन्हामध्ये सुकायला ठेवलेल्या आहेत। तर उन्हामध्ये छान त्याला ना 3-4 तास अशा मिरच्या छान अशा आपण वाळवून घ्यायच्या, म्हणजेच काय तर आपल्याला जेव्हा आपण मिरची छान त्याची देठ वगैरे काढतो ना त्यावेळेस पटकन काढली जातात। तर इथे देठ वगैरे मी काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मिरची एकदम क्लीन करून घेतलेली आहे आणि खूप छान कडक अशी मिरची वाळलेली आहे। तर आता मसाला बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूया। तर आता आपण 2 किलो मिरचीसाठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण बघणार आहोत। तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं 2 किलोला भरपूर होतं। जरी तुम्ही अजून थोडंसं वरती वापरलं तरी काहीही हरकत नाही। तर इथं मी 1 किलो खडा मीठ आणलेला आहे, पण फक्त अर्धाच किलो मी मीठ वापरणार आहे। तर धने घेतलेले आहेत मी, धने 3 पावशेर आहेत, भरपूर होतात 3 पावशेर धने, जास्तही धने टाकू नका नाहीतर तिखटपणा कमी होतो, त्याच्यामुळे मग मी 3 पावशेर धने इथे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत हळकुंड घेतलेले आहेत मी 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर, तर भरपूर होतात पावशेर हळकुंड, आणि मसालासुद्धा आपला खूप छान बनतो, त्याच्यामुळे मी घेतलेलं। तमालपत्र, रामपत्री पण मी घेतलेले आहे 50 ग्रॅम। सगळे जेवढे खडा मसाले आहेत तेवढे मी 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय ताटामध्ये मी सगळे मसाले काढून घेतलेले आहेत। दालचिनी 50 ग्रॅम आहे, लवंग 50 ग्रॅम आहे, मिरी 50 ग्रॅम आहे, बदाम फूल 50 ग्रॅम आहे, मोठी विलायची थोड्याच क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे, जायफळ 1 घेतलेला आहे, जावित्री 50 ग्रॅम घेतलेले आहेत, नाकेश्वर 50 ग्रॅम घेतलेला आहे। असं मी साहित्य घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये वेलची राहिलेली आहे, ती मी नंतर जाताना घेणार आहे, थोडंसं विसरले मी। त्यानंतर मी दगडफूल घेतलेलं आहे 50 ग्रॅम, तीळ घेतलेला आहे, तर पांढरे तीळ घेतलेले आहेत 50 ग्रॅम, खडा हिंग घेतलेला आहे, खडा हिंगसुद्धा मी 50 ग्रॅम घेतलेला आहे, पांढरे तीळ ते पण 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम असं मी साहित्य घेतलेलं आहे, आणि सुंठसुद्धा मी घेतलेली आहे। असं मी खडा मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे। तर इथं मी एक कढई तापायला ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण सगळे जेवढे खडे मसाले घेतलेले आहेत ते सगळे आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत।
खडे मसाले भाजताना एक टिप मी नक्की देईल. खडे मसाले भाजताना तेल बिलकुल टाकू नका. जर तुम्ही तेल वापरत असाल तर प्रत्येकाच्या भागानुसार ते वापरलं जातं, पण आमच्या इकडे पुण्यामध्ये तेल जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे मग मी खडा मसाल्यांमध्ये तेल टाकणार नाही. नॉर्मली फक्त तेल वापरलेलं आहे. आणि आता हा खडा मसाला छानपैकी असा परतून घेणार आहे. खडा मसाला फक्त 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. जास्त पण त्याला भाजायचा नाही, नाहीतर त्याचा कलर आणि रंग पण बदलतो त्याच्यामुळे. तर आता इथं भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी हे तमालपत्रसुद्धा भाजून घेणार आहे. प्रत्येक वस्तू आहे खडा मसाल्यामधली, ती प्रत्येक वस्तू ना वस्तू आपल्याला भाजून घ्यायची आहे. कारण जेवढे आपण मसाले घेतलेले आहेत तेवढे सगळे भाजून घेतले तर मसाला आपला खूप छान टिकतो, म्हणजे खूप दिवस टिकतो त्यासाठी. तर आता इथं मी बडीशेपसुद्धा घेतलेले आहे. बडीशेपसुद्धा आपण भाजून घ्यायची आणि बडीशेप भाजताना बडीशेपचा रंग काळसर करायचा नाही. थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे. तर मी इथं छान अशी परतून घेतलेली आहे बडीशेप आणि त्यानंतर थोडासा रंग बदललेला आहे, तुम्ही पाहू शकताय. लगेच आपण बडीशेप पण काढून घ्यायची आणि खडे मसाले पूर्ण एकत्र करून घ्यायचे भाजल्यानंतर. तर आता तीळ पण मी टाकलं आहे. तीळ पण छान असं भाजून घ्यायचं. जोपर्यंत तीळ आपलं टमटमीत फुगत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि तीळ पण भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता खसखस टाकलेले आहे. खसखस, तीळ, बडीशेप, खडा मसाला हे भाजताना बिलकुलसुद्धा तेलाचा वापर करू नका. खूप चिकट होतं आणि नंतर काढायला खूप प्रॉब्लेम होतो. खसखस फक्त 2 सेकंद भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी धणे आता भाजून घेणार आहे. जेवढे धणे मी घेतलेले आहेत तेवढे. धणे भाजताना मात्र कंटिन्यू हात आपला चालू ठेवायचा, कारण जर कढईच्या बुडाला जर धणे खाली जळाले तर त्याची टेस्ट अजिबात चांगली येत नाही. त्यासाठी सतत धणे हलवत राहायचं. तर इथं धणे पण माझे भाजून झालेले आहेत. आता त्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे हिंग घेतलेलं आहे आणि जायफळ घेतलेलं आहे ते टाकणार आहे. हिंग मी फोडून घेतलेला आहे. खडा हिंग घेतलेला आहे मी. तर हे फोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. जोपर्यंत हिंगाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हिंगाचा कलर बदलतो. त्यामुळे आपण कलर बदलला की ते काढून घ्यायचं. तर हिंग पण मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जायफळसुद्धा मी टाकलं होतं, ते पण मी भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये मी पुन्हा तेल जास्त वाढवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हळकुंड भाजून घेणार आहे. हळकुंड भाजताना कधीही जपूनच हळकुंड भाजायचे आणि एकदम मीडियम गॅसवरती हळकुंड भाजून घ्यायचं आहे. जास्त फास्ट गॅसवर हळकुंड भाजून घेतलं तर जळून जातात. त्याच्यामुळे एकदम मीडियम गॅसवरती मी हळकुंडाला असे फोड फुटेपर्यंत आपण हळकुंड भाजून घ्यायचं आहे. आणि हळकुंड भाजताना तेल उडतं, त्याच्यामुळे थोडंसं जपूनच आपण हळकुंड भाजून घ्यायचं. तर हळकुंड जे भाजून घेतलेलं तेल आहे ते असं पिवळसर कलरचं झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लगेच आपण खोबरं भाजून घ्यायचं. म्हणजे जो पिवळा कलर आहे तो वायाला सुद्धा जात नाही आणि खोबऱ्यामध्ये तो उतरला जातो. त्यामुळे खोबरंसुद्धा मी त्याच तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला असं एकदम लालसर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान मसाला होतो आपला आणि एकदम काळा मसाला होतो त्यासाठी. तर आता जे खराब झालेलं तेल थोडंसं होतं ते बाजूला काढून चांगलं तेल बाजूला ठेवलं मी आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मली 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये बेडगी मिरची टाकलेली आहे. तर आता आपण सगळ्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्या सगळ्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. मिरच्या जवळ आपल्याला 10 मिनिटं तरी परतायची आहे. थोडी मिरची कडून कढईमध्ये. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकली तरीसुद्धा चालतं. पण माझी कढई इथं छोटी आहे त्याच्यामुळे मी छोट्या-छोट्या क्वांटिटीमध्ये मिरची टाकून मी छान भाजून घेते आहे. जास्त पण काळसर मिरची करायची नाही आणि मिरचीमध्ये कधीही तेल वापरायचं मिरची भाजताना. जर तुम्ही मिरची भाजताना तेल वापरलं नाही तर तुमचा मसाला भुरकट दिसतो आणि मसाल्याला अजिबात चकाकी येत नाही. मिरचीला तुम्ही तेल टाकल्यानंतर पाहू शकताय किती छान चकाकी आलेली आहे. आणि इथं खडा मसालासुद्धा आपण थंड करून घेतलेला आहे. पूर्ण खडा मसाला थंड झाल्यानंतरच आपण तो कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून न्यायचा आहे. तर सगळा मसाला थंड झाल्यानंतर मी एकत्र करणार आहे त्याला आणि हे तमालपत्रसुद्धा मी तोडून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय इतक्या क्वांटिटीमध्ये मी खडा मसाला घेतलेला आहे. तर आता मिरच्यासुद्धा थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय तेल टाकल्यामुळे मिरच्यांना किती छान चकाकी आलेली आहे आणि मसालासुद्धा आपला 1 ते 1.5 वर्ष छान टिकतो. म्हणून मग आपण असं व्यवस्थित छान मसाला जर भाजला तर मसालाही खूप दिवस टिकतो आणि दुसरा मसाला कोणता वापरण्याची गरजही पडत नाही आणि छान लागतो.
तर इथं खोबरं पण थंड झालेलं आहे, हळकुंड थंड झालेलं आहे, प्रत्येक मिरची थंड झालेली आहे. आणि आता त्याच्यानंतर मी सगळी पॅकिंग करून ठेवलेलं आहे. मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत, खडा मसाला भरून ठेवलेला आहे. आपल्याला खोबरं सेपरेट ठेवायचं आहे, मीठ पण घ्यायचं आहे आणि तेल पण घ्यायचं आहे. आता आपण डंक्यावरून हा मसाला कुटून घेऊन येणार आहोत. तर चला मग. तर आता डंक्यामध्ये मिरच्या आणि खडा मसाला छानपैकी कुटून झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल खूप छान बारीक पावडर झालेली होती. आणि आता मसाला चाळून पण घेणार आहे, ते पण तुम्हाला पुढे दिसेलच. मसाला चाळणीमध्ये अशा प्रकारे चाळला जातो. तर मी तुम्हाला मसाले घरी आणण्यापासून, मिरच्या आणण्यापासून, मसाला भाजण्यापासून ते कुटण्यापर्यंतचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा असा काळा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता रंग किती छान आला आहे, टेक्स्चर किती छान आला आहे आणि त्याचा वास तर अफलातून येतोय. त्याच्यामुळे खूप छान दिसत होता तो मसाला. तर आता हा मसाला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये, परातीमध्ये किंवा एखाद्या टपामध्ये असा आपण काढून घ्यायचा. म्हणजे तो मसाला असा थंड होतो आणि मसाला थंड झाल्यानंतरच आपण एखाद्या बरणीमध्ये भरायचा. मसाला बरणीमध्ये भरताना कधीही तुम्ही जर्मनच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरू नका. कारण स्टील किंवा जर्मन मसाल्यामुळे खराब पण होतं आणि मसाला पण आपला जास्त दिवस टिकत नाही. आणि तुम्हाला जर मसाला भरायचा असेल तर तुम्ही एखादी चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी वापरू शकता. प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा अजिबात मसाला ठेवायचा नाही. फक्त चिनी मातीची बरणी आणि काचेच्या बरणीमध्ये तुम्ही मसाला ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मुटके होत आहेत मसाल्याचे. इतका छान मसाला झाला होता आणि स्मेल तर काय जबरदस्त येत होता. खूप छान मसाला झाला होता. तर मी असे त्याचे जे काही मुटके आहेत ते फोडून घेत होते. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथं मी बरणी घेतलेली आहे चिनी मातीची आणि ह्या चिनी मातीच्या बरणीमध्ये मी मसाला भरून ठेवणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काचेची बरणीसुद्धा वापरू शकता. आणि काचेची बरणी जर नसेल तर स्वच्छ कॅरी बॅगमध्ये तुम्ही मसाला भरून एखाद्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये, छान पॅक झाकणाच्या बरणीमध्ये तुम्ही मसाला ठेवू शकता. तर मी ह्याच्यामध्ये आता मसाला भरून ठेवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मसाला आपला रेडी झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला संपूर्ण मसाला बनवण्याची रेसिपी? तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.